what are the major issues in that, what are the major contenders, who are the major stakeholders, पूरे issue को जिसको हम बोलते हैं bird's point of view. You look at it, you look at all dimensions of it, prepare for that issue from the interview point of view. उसके बाद मेंस, उसके बाद the last step is आप details fill कर रहे हैं, the details which are to be filled for the prelims, और वो every prelims के पहले फिर से करना पड़ता है. These two things are permanent. Once you prepare for mains, once you prepare for personality test, that knowledge is going to go nowhere. This is going to go. And if you need to give 2 prelims, 3 prelims, 4 prelims, before every prelim, you have to revise that minute details again. So your preparation should be in that way. Do not do what all people are doing. Prelims karte hain, then let us go to mains, and then let us study for personality test. Wrong approach. Because you can never study for personality test if you haven't thought about it in the past 1 or 2 years. तुम्ही असं 2 महिन्यामध्ये कुठूनच ते डेप्थ आणू नाही शकत, कुठूनच ते तुम्ही, you cannot fake understanding. You can write understanding. So you can fake understanding while it is in the written form. You can, आप किसी के कोट छाप सकते हैं. You can frame, very large sentences in which you will hide your shallowness of that knowledge. You can hide the shallowness. Interview में you cannot hide it. If your knowledge is shallow, दगड टाकणार आहे, त्यांना आवाज येणार आहे, अरे दगड लागला, म्हणजे हे shallow आहे, हे भांड. Your knowledge has to be deep. So the first step is preparing for personality test. खूप important आहे interview. Interview will make sure whether you are in the list or not. Okay? माझ्यासाठी तर देव पावलाय इंटरव्ह्यू मध्ये. If it interview मध्ये 10 मार्क कमी, I would have been 600, 700. अजून 15-20 मार्क कमी, बाहेर लिस्टच्या. So you have to understand your studies have to be oriented in that particular way. Personality test first, mains नंतर, आणि त्यानंतर प्रिलिम्स. ज्या कोणाला असं वाटत असेल अरे हे पर्सनॅलिटी टेस्ट लांबचं आहे, आमचं प्रिलिम्सच होणार नाही, बघा प्रिलिम्स क्लिअर करून कुठलीही पोस्ट मिळत नाही. आधीच्या काळामध्ये लोक लिहायचे लग्नाच्या पत्रिकेमध्ये प्रिलिम्स अपियर्ड, प्रिलिम्स क्लिअर, खरंच लिहायचं एमपीएससी मेन्स अपियर्ड ऍज अ क्वालिफिकेशन. आता देर इज नो बडी हू इज गोइंग टू आस्क यू ह्या बरं झालं प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स नाही क्लिअर. ह्या तिन्ही स्टेजेस हॅव टू बी लुक्ड ऍज अ होल. So your preparation should be aligned in that particular way. हे लक्षात घ्या. येस, काही डाऊट्स आहेत तुम्हाला आता याच्यामध्ये आतापर्यंत असू शकतात. वी हॅव कम थोडस अजून आपण पुढे आलो. येस, हॅलो सर. येस सांगतो. येस, हॅलो सर, आवाज येतोय? हो येतोय, बोला. सर तुम्ही जी टेक्निक सांगितली पहिले पर्सनॅलिटी मेन्स आणि मग म्हणजे पहिले इंटरव्ह्यू मेन्स आणि प्री, तर थोडं इलॅबरेट करून सांगा ना की डिटेल मध्ये कसं कसं केलं पाहिजे. ओके, सो परत एकदा आपण ही डिटेल मध्ये बघूया थोडं की आपल्याला काय करायचं याच्यामध्ये. सो डोंट लुक ॲट इट लाईक यू आर प्रिपेअरिंग फॉर द इंटरव्ह्यू. द फर्स्ट वे टू कव्हर एनिथिंग इज पर्सनॅलिटी टेस्ट में. लाईक यू सेड, यू डोंट हॅव टू मेमोराइज एनिथिंग. पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये तुम्ही कुणाचे कोट्स नाही वापरले तरी चालणार आहे. सो इफ यू आर आस्क्ड समथिंग अबाउट से द गव्हर्नर, नेवर इज द बोर्ड गोइंग टू आस्क यू मेरे को सरकार या कमीशन के रिकमेंडेशंस बताओ. फर्स्ट प्रिपरेशन इज गोइंग टू बी फॉर्मिंग योर व्यू ऑफ इट. हे असं चालतंय, असं चालतंय, असं चालतंय, ओके. देन मेन्स का प्रिपरेशन इज गोइंग इन टू सम डिटेल्स अबाउट. ओके, मला इफ यू आर अंडरस्टँडिंग की काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, आपल्या आधी खूप लोक होऊन गेले ज्यांना तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालेला असणार आहे, अँड दोज पीपल माइट हॅव गिवन सम सोल्युशन्स. सो द मेन्स का प्रिपरेशन विल इंक्लूड बाकी के होशियार लोगों ने उसके बारे में क्या कहा, व्हाट हैव द एक्सपर्ट्स रिटन अबाउट इट, व्हाट हैव द एक्सपर्ट्स टॉक्ड अबाउट इट. वेस्टर्न घाट्स आपण म्हणतो कन्झर्वेशन करायला पाहिजे, सगळ्यांनाच माहिती. मी कोकणात नाही, तो आमच्याकडे स्वतः आम्हाला माहिती, हा सह्याद्रीचं कन्झर्वेशन करायला पाहिजे. I cannot write that in mains. I can say that in personality test. Sir, because I come from this region, I do not need any expert to tell me कि conservation की जरूरत है.
आय एम एक्सपिरियन्सिंग फर्स्ट हँड इफेक्ट्स. मेन्स मध्ये तुम्ही नाही लिहू शकत. Because I'm experiencing first-hand effects of so and so problem, it has to be done. You have to Kasturi Rangan committee. Is some particular committee about Western Ghats, you have to quote it. And you have to write कि इन्होंने बोला ABCD करेंगे, गाडगिल कमिटी असेल Western Ghats बद्दल. You have to tell कि हे आहे. So that is the difference between personality test का preparation and mains preparation. You have to come one more step in detail when you have to prepare for prelims. फिर प्रीलिम्स में पूछेंगे वेस्टर्न घाट्स का स्पीशीज बताओ, इफ दिस पर्टिकुलर स्पीशीज इज देयर इन वेस्टर्न घाट्स और नॉट, और निलगिरी हिल्स कुठे आहेत, कुठले कुठले हिल्स, किंवा अनाईमुडी पीक कुठे आहे. दॅट इज प्रिलिम्स. नोबडी इज गोइंग टू आस्क यू इन द इंटरव्ह्यू अनाईमुडी पीक कुठे आहे. दे विल आस्क यू ओके वेस्टर्न घाट्स असं असं आहे, व्हॉट डू यू थिंक शुड बी डन. इन केरला यू हैव दिस प्रॉब्लम, नेचर वर्सेस डेवलपमेंट, व्हाट विल यू डू, व्हाट विल यू डू. मेंस में पूछेंगे हाउ कैन इट बी बैलेंस, देन यू हैव टू राइट ये कमिटी ने ये बोला, ये कमिटी ने ये बोला, बट डेवलपमेंट हैज टू गो हैंड इन हैंड, एंड एवरीथिंग दैट वी राइट इन मेंस आंसर राइटिंग. प्रीलिम्स में दे विल आस्क यू स्पेसिफिक डिटेल्स अबाउट वेस्टर्न घाट्स. सो इंटिग्रेटेड आहे. उलट्या अप्रोचनी जर चालू केलं, इफ यू स्टार्ट विथ प्रीलिम्स यू विल बी बॉग्ड डाउन बाय द डिटेल्स ओनली. Your entire preparation will be limited to the details and you would never gain that confidence which is required. Because details वर आपल्याला पटकन mastery मिळवता येत नाही. You cannot be a master of details in 1 year. So at the end of 1 year, you feel that your study is so and so आहे की काय एवढं मोठं झालेलं नाहीये. You have not acquired that depth of knowledge because you concentrated on facts. You concentrated on data. You concentrated on MCQs. And you can never be an expert in these three things. Nobody can claim to be an expert. Yeah, I am an expert in MCQ solving. कुछ नहीं होता. I am an expert in facts and data. You have to be, approximately nearer to the final answer. So don't beat yourself up कि you are not ready for the prelims. आमच्या इथे खेडचा एक मुलगा आहे अक्षय महाडिक म्हणून, IPS झाला 1 वर्ष आधी. 0.7 नी त्याची प्रिलिम्स निघाली. 0.7 मार्क्सनी प्रिलिम्स निघाली ज्या वर्षी तो IPS झाला. आणि IPS झाला बिकॉज हे जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्स सेक्शन, प्रिलिम्स क्लिअर करायची आहे, त्याच्याशिवाय पुढच्या 2 गोष्टी नाही आहेत. प्रिलिम्सच सगळं नाही. प्रिलिम्स इज द फायनल टच टू युअर प्रिपरेशन. प्रिलिम्स हे इट इज गोइंग इन टू द डिटेल्स ऑफ द नॉलेज दॅट यू हॅव ऑलरेडी gained, the knowledge which you have already gathered from different places. Okay, so आपल्याला काय करायचं? Personality test is a test of your personality. This is going to look at how mature you have become in this preparation. त्याला खूप चांगला शब्द आहे, प्रगल्भ किती आहात. So personality test is going to test की किती प्रगल्भ आहे, किती balanced view आहे. That is going to require depth and knowledge. Main exam is going to require बाबा तुझी अक्कल, तू लिहून किती चांगली तू पुढे ढकलतोस. हाऊ वेल आर यू एबल टू कम्युनिकेट. दॅट मेन एक्झाम इज अ टेस्ट ऑफ कम्युनिकेशन ओनली. इट इज नॉट नॉलेज तर आहेच, बट दॅट हॅज ऑलरेडी बीन टेस्टेड इन प्रिलिम्स. मेन एक्झाम फक्त बघणार आहे हाऊ वेल कॅन यू कम्युनिकेट युअर आयडियाज. दॅट इज द क्रक्स ऑफ द मेन एक्झाम. इट इज रिटन कम्युनिकेशन. आपल्याला आता इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये, ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये एक सब्जेक्ट असायचा कम्युनिकेशन स्किल्स. त्याच्यामध्ये ते 5 C's ऑफ कम्युनिकेशन, कन्साइजनेस, क्लॅरिटी, कन्सिडरेशन. सो मेन एक्झाम इज नथिंग बट रिटन कम्युनिकेशन. वॉट एव्हर यू नो अबाउट दॅट सब्जेक्ट यू हॅव टू प्रेझेंट इट इन सच अ वे that the examiner feels ki okay, this is a balanced answer, this is a good answer. Okay, so and then finally prelims ka you have to do this. Try doing this. I've been doing this in my preparation, because if you start from prelims वो होगा ही नहीं प्रिपरेशन आपका कभी. एक एग्जांपल देतो, प्रत्येकाने पॉलिटीचं पहिलं पान उघडून बघितलंच असेल. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन राईट साइडला दिलेलं आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. बस तिथंच अडकते गाडी. Because you will never feel confident to read Pitt's Act of 1783 के 84 before you say की मला 1773 पूर्ण जेव्हा कळेल तेव्हाच मी पिट्स इंडिया ऍक्ट वर जाईन. कधीच नाही जाणार. मग चार्टर ऍक्ट आहे 1813, 33, अजून पण मला त्याच्या कंटेंट्स बद्दल
मी हेच आहे कन्फ्युज. आय हॅव टू रीड इट अगेन इफ आय हॅव टू गो अँड गिव्ह द प्रिलिम्स. बट जर तुम्ही मला मेन्स मध्ये क्वेश्चन विचारला, व्हॉट डू यू थिंक कॉन्स्टिट्यूशनवर काय इम्पॅक्ट आहे, सांगू शकतो. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 च्या मागचा बॅकग्राऊंड काय? बिकॉज कंपनी हॅड बिकम व्हेरी पुअर, इट हॅड टू आस्क अ लोन. ठीक है, चलो लोन दे रहे हैं, we will also give responsibility. So, if somebody asks me a question about the historical background of the constitution, I can talk about it in the interview, I can write about it in the mains. Prelims के बारे में I will still be 19-20 की हे 1833 मध्ये होतं का 53 मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हंट्स 33 मध्ये इंट्रोड्यूस करायचा विचार केलेला, 53 मध्ये ऍक्च्युअली केले. हे आपल्याला प्रिलिम्स साठी करायचं, इथे नाही करायचं. कुठलाच इंटरव्ह्यू बोर्ड तुम्हाला विचारणार नाहीये 33 मध्ये का 53 मध्ये सांग. यू कॅन से सॉरी सर आय डोंट रिमेंबर, अँड दॅट इज कम्प्लिटली ओके. मेन एक्झाम मध्ये यू कॅन राईट चार्टर ऍक्ट्स as a whole. If you don't remember 1833, 53, the charter acts were brought for A, B, C, D, E. त्याच्यात तुम्हाला 33 चं लिहा, 13 चं लिहा, 53 चं लिहा, काही फरक नाही. पण यू शुड नो 1833 पर्यंत सेंट्रलायझेशन झालं. आफ्टर 1857 डिसेंट्रलायझेशन झालं. दिस इज व्हॉट पर्सनॅलिटी टेस्ट आणि मेन्स आहे. दॅट इज द डिफरन्स. देन यू हॅव सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ते आपण करत असतो. एलिफंटाइन साइज. Why do you even need to remember this? I have seen people who have highlighted that. Highlight करने का जरूरत ही नहीं है. You know the constitution is huge enough. Just you are remembering the word elephantine size. Don't do it. लोक अंडरलाइन करतात the constitution as a preamble. हा, अंडरलाइन करण्यासारखं काय? So always it has to be. For example, you are studying the preamble. Look at it from the बर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू, की काय बर्ड आहे जो आपला व्ह्यू असतो त्याच्यातनं बघायचं. व्हॉट इज द प्रियाम्बल? डू आय अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन सोशलिस्ट, सेक्युलर, सॉव्हरेन, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक? कॅन आय एक्सप्लेन दिस 5 words to anybody who sits in front of? Can there be a country which is democratic but not a republic? Can there be a country which is a republic but not a democratic? You should have the examples ready. Any country which is not democratic but a republic? Any country which is not democratic but republic? China. Democratic nahi hai but republic hai. Some countries are democratic but not republic. United Kingdom. So what is the exact difference? Democracy ka hai, republic ka hai. Why Republic Day is different? So this is looking at it from, you know, a very high point of view. A bird's eye view आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. What is fraternity? Then how is Article 25 aiding fraternity? Then fraternity is about Indianness. Who is going to define that? कुणाची आयडेंटिटी इंडियन आयडेंटिटी? महाराष्ट्रीयन माणसाची आयडेंटिटी इंडियन आयडेंटिटी आहे का बंगाली माणसाची आहे का? देर इज अ पर्सन हु इज लिव्हिंग इन रन ऑफ कच्छ, त्याची आयडेंटिटी इंडियन आयडेंटिटी. कशी फ्रॅटर्निटी आहे? फ्रॅटर्निटी म्हणजे माहिती आहे, बंधुभाव, ब्रदरहुड बेसिकली. What is the importance of that word? Assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. Is it against fascism? Because unity and integrity तर करायचंच आहे देशाचं, but assuring the dignity of the individual also. The individual should not be crushed under the expectations of nation. जसं रशियामध्ये झालं, USSR मध्ये. A lot of people were killed in camps because they wanted to make Russia great again. ऐसा कुछ नहीं. That is how you study preamble for the personality test. Main exam में you will again study preamble for its minute details. Whether the word secular should be removed from the preamble or not. Whether the preamble is a source of power of the constitution. What has the Supreme Court said about the preamble? All sorts of information like that. Can the preamble be amended? If yes, why? If not, why not? Which parts of the preamble can be amended? Can socialist be removed? Is socialist justified? Yes, सब mains के questions. In prelims, you will be asked which were the 2 words which were added by the 42nd Constitution. Actually, 3 words add झालेले: socialist, secular आणि integrity. Prelims. So you have to. But if you start with the prelims, these 3 words were added by 42nd.
you will not understand the essence of the preamble. The initial important thing is to understand the essence of the subject. Why is that subject important for us? And then you go down and you study the details of that subject. This is the way we have been studying about every topic in our life. We have always seen the big picture first. Then we go down. Even तुम्ही मास्टर शेफचं ते लागायचं, it was very interesting. ते आधीच उघडून बघत नाहीत काय टाकलंय. They first see the big picture, लागतंय कसं. Okay, if it is tasting fine, whatever has went inside is okay. Maybe तुम्ही 5 ग्राम हे इकडे तिकडे केलेलं असेल, but if it is tasting good, it is good. So look at the big picture first, and then start going your way down. Yes, so this is important. This will also, finish off this big fight between what to do first. Mains करायचं का, prelims करायचं का, काय करायचं का, interview करायचं सर्वात पहिले. Make yourself ready for the personality test. Because if your personality aligns with that of an officer, बाकी की चीजें तो होनी ही वाली. They are going to select you, no matter what. Okay. So depth हवा है आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये. इथपर्यंत काय डाऊट आहे? Yes. Anything. Hello, sir. Yes. Hello. सर माझा एक क्वेश्चन होता. Yes. आपण जेव्हा पर्सनॅलिटीची आपण तयारी करतो, प्रिपरेशन करतो आपण, तर तेव्हा जर आपल्याला आता मराठी बॅकग्राऊंडमध्ये आपण इंग्लिशच्या फर्स्ट इयरमध्ये, ओके, तो आता मराठी बॅकग्राऊंडमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालेलं माझं, तो कसं फेस करायचं की म्हणजे आपण इंग्लिश लँग्वेज स्किल्स आणि त्याच्यात म्हणजे कसं लाट ऑफ कम्युनिकेशन स्किल्स कसं डेव्हलप करायचं पर्सनॅलिटी टेस्ट. एक असतं मराठी मीडियम मध्ये, इंग्लिश मीडियम मध्ये काय करायचं, सॉर्ट ऑफ थिंग्स. यू आर if you can write, read and express yourself in English, do it in English. If you can write, read and express yourself in Marathi, do it. Let it be clear की आपल्याला exam 3 stages मध्ये द्यायचे. For that you have to read also, you have to write also, and you have to express yourself. So find a suitable language. Sometimes you might be able to write in a very good way in English, but not be able to speak in English. It's okay, you can select a different language for personality test. Sometimes you can write good answers, GSK in English, but you want to write your optional paper in Marathi, you can do that. If you want to write your GS papers in Marathi, optional in English, you can do that. Any way combination is possible. Select whichever language is most suitable for you. So that is the simple load. Yes, anything else? Sir, optional बद्दल सांगावं माहिती काही? Yes, optional सांगतो. Yes, I'll come to the optional subject also. तोपर्यंत काय डाउट्स? Sir, how to manage college and कॉलेज आणि ते बघूया. सर मेंस और प्रीलिम्स में जीएस सैट उसका थोड़ा ब्रीफली बताओ ना सर. ओके, एवढं सगळं आपण नाही कव्हर करू शकत फ्रँकली. येस. इंटरव्ह्यू साठी कोणत्या बेसिक स्किल्स रिक्वायर्ड आहेत? ओके ओके, विल टॉक मध्ये. येस सर. चलो Sir, हेलो सर. हाँ येस. sir, how you cover syllabus multiple revision notes making in such a limited time? करेंगे. और सर प्रीलिम्स और मेंस में एग्जाम में कितना गैप होता है मंथ? चलो, let's see what all can be done. What is the basic gap between prelims mains? You know हे काय. प्रिलिम्स मोस्टली तुमची मे किंवा जून मध्ये होणार आहे. मेन एक्झाम ही सप्टेंबर किंवा ऑगस्ट हे पुढच्या वर्षी तर ऑगस्ट आहे. ठीक है, ऑगस्ट मध्ये होणार है. इंटरव्यू कैन बी आफ्टर योर मेंस का रिजल्ट. वो अगर 1 महीने में लग गया तो इंटरव्यू उसके बाद चालू होंगे. ट्रेडिशनली 3 महीने लगतात, बट काय मानते माइंडसेट इज यू गेट इनटू दॅट झोन. ती जाणार ना जानेवारी नंतर प्री. ओके, आपण आता ब्रीफली डिस्कस करूया की हे एका वर्षामध्ये आपल्याला काय करायचं. व्हॉट डू वी नीड टू डू इन दिस पर्टिक्युलर इयर. येस, एनिथिंग एल्स? ओके, चलो.
लेट्स सी दॅट की आपल्याला या एका वर्षामध्ये काय करता येऊ शकतं. फोकसिंग ऑन दिस की दिस इज व्हेरी टेंटेटिव्ह, हे लक्षात ठेवा. हे सगळं टेंटेटिव्ह आहे. यू माइट नॉट फॉलो दिस, युअर प्लॅन माइट बी कम्प्लिटली डिफरंट, सम थिंग्स माइट हॅपन. पण आपल्याला बेसिक काय काय करायचंय, बेसिक गोष्टी सांगतो. फर्स्ट थिंग इज सगळ्या सब्जेक्टचं एक रिडिंग तरी करायचं. इट शुडंट मॅटर की कुठला का सब्जेक्ट असेल, आर्ट अँड कल्चर असू दे, काही असू दे, वर्ल्ड हिस्ट्री असू दे, ऍटलीस्ट वन रिडिंग इज इम्पॉर्टंट फॉर ऑल सब्जेक्ट्स.